हे तुमचं ते मगाशी काय स्टार्ट झालं ना, ते कधी स्टार्ट झालं? ते आमचं 2006ला काहीतरी स्टार्ट, 5ला सॉरी, म्हणजे माझी शाळा संपली होती. त्यांनी जस्ट जॉब स्टार्ट केलं होतं. मग मी बघायचं त्यांना. आणि ॲक्च्युली माझी फ्रेंड होती, तिला हे आवडायचे. मग आम्ही फ्रेंडशिप, ती खूप घाबरायची. मग मी सांगितलं चल आपण फ्रेंडशिप करू, त्यात काय. बरोबर आहे. मग आम्ही फ्रेंडशिप केली आणि मग फोन नंबर वगैरे एक्सचेंज केले. तेव्हा नवीन फोन घेतला होता 11वीला. आणि मग आम्ही ॲक्च्युली परत येताना घरी, ते ऑफिसवरून आणि मी कॉलेजवरून यायचे आणि भेटायचे मध्ये, म्हणजे बोरिवलीला, आणि एकदम बस करून घरी यायचे. तेव्हा आमची हे जाणीव झाली की काय करतात, इंटरेस्ट, मला काय आवडतं, मला काय आवडतं. मग फ्रेंडशिप वाढली आमची. काय हो तुमच्या बाबतीत काय झालं आता बोला ना. तीच सेम स्टोरी आहे. काय सेम स्टोरी आहे? म्हणजे तेव्हा रोज भेटायचो ना. असे कसे रोज एकाच वेळेला भेटायचे? ते ठरवून भेटायचो. हा मग हे सांगा ना. मग कसं ते ठरवायचं? थोडाफार टाइम मॅच व्हायचा ना. हां. मग ते टाइम सेट करून एकाच वेळेला भेटायचो, पण एकत्रच यायचं होतं ना घरी. हा मग पुढे? मग ते रोज येणं जाणं चालूच होतं ना. हा मग काय नाही, मग एक दिवस प्रपोज केलं मी तिला. तुम्ही हां. कुठे? मी SMS वर केलं, मग डायरेक्ट नाही डायरेक्ट नाही केलं. का? परत ते अँटी क्लॉक फिरायला लागेल म्हणून. मग काय SMS पाठवला होता? हां. काय लक्षात आहे का हो काय SMS पाठवला होता? हो, काय लिहिलं ॲक्च्युली होतं? मी उलटा वाचत होती ना. तुमचं म्हणजे सगळं उलटच. ते म्हणजे मेसेज आधी यांचा वाचलं तर सॉरी लिहिलं होतं. सॉरी प्लीज फॉरगिव्ह माय प्रिव्हियस मेसेज. आणि मग खाली गेली की काय पाठवलं, असं सॉरी कशाला म्हणतोय. मग त्यात आय लव्ह यू वगैरे असं लिहिलं होता. हाऊ वॉट डू यू थिंक अबाउट मी, हे सगळं. असं मग तुम्ही काय उत्तर दिलं? मी तेव्हा उत्तर नाही दिलं. माझी ॲक्च्युली परीक्षा चालू होती. मग त्यांना सांगितलं आता मी जरा बिझी आहे, हां. म्हणून उत्तर दिलं नाही. आपण माझी परीक्षा संपली की आपण कधीतरी भेटू. आपण माझी परीक्षा घेऊ नका. हो, आणि ते पण मॅथ्सचा सब्जेक्ट होता, बापरे, तर खूप नाही कठीण. नाही. आयुष्याचं गणित सोडवायचं कशाला? मग काय झालं? तुम्ही मेसेज पाठवल्यावर तुम्हाला टेन्शन नाही आलं? हे आलं ना, म्हणून तर तिला सॉरी सांगितलं. लगेच सॉरी? आय लव्ह यू मग लगेच सॉरी. असं कसं काय हो? आता आय लव्ह यू पाठवलं 5 मला वाटलं मिनिटात राग आला तर तिला म्हणून सॉरी. मग पुढे? तर मग पुढे आम्ही परीक्षा झाल्यावर भेटलो. हां. मग तर भेटतच राहिलो. पण होकार आला की नाही? हां, आला ना. मग रोज कधी आला? म्हणजे असं कधी डायरेक्टली मी हो सांगितलं नाही, पण आम्ही जायला लागलो फिरायला, पिक्चर वगैरे बघायला. मग ते असे अज्युम केलं त्यांनी की हो आहे. मग थोडा आधी घाबरायचं, म्हणजे घरी एकदम सांगितलं नव्हता. एकदम पण तुम्हाला कॉलनीत कोणी बघितलं नाही? नंतर बघायचे. पण कोणाला डाऊट नाही आला? हो, आला होता, पण घरी कोण सांगत नव्हता ना, म्हणजे मित्रांना माहिती होता. काय हो तुमच्या बाबतीत काय? नाही, माझ्या बाबतीत पण माहिती होतं. म्हणजे थोडंफार कोण नाही कोणतरी बघायचंच ना. मग ते तसे खूप शाय आहे. हां. तर कोणी मुलगी बरोबर बोलले तर घरी त्यांना इन्फॉर्मेशन द्यायची की हा हिच्याबरोबर तो दिसलाय 2-3दा वगैरे. तर मी जेव्हा त्यांच्या घरी जायची तर आई मला विचारायची हा बोलतो का कधी, आमच्याशी बोलत नाही, तुझ्याशी कसं बोलतो. मग आम्ही सांगितलं नाही, भरपूर बोलतो, आम्ही एकटे असले की भरपूर बोलतो, कोण नसला आजूबाजूला तर बोलत नाही. काय असं काय आम्ही सगळ्यांना बाहेर पाठवू का म्हणजे आता बोला? नाही. मग का तुम्ही आता बोलतो सगळे. आता बोलता? लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो, माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. पुन्हा आला बघ.
घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.